आपल्यावरची जी जबाबदारी आहे ना, आपल्याला ती झोपूनही देत नाही, आपल्याला थांबून सुद्धा देत नाही. हिला वाव येतंय अंगाव, होय आला बघ. आपण ज्यावेळेस 1 महिन्याचा मित्रांनो हिशोब जोडतो ना आणि ओव्हरऑल किती राहतं, त्याच्यावरतून तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. एकदम प्रॉपर नेट अँड क्लीन समजून येईल की बाबा गाडी घेऊन ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये यायचंय की कसं यायचंय किंवा नाही करायचंय, हे तुम्हाला आता क्लिअर नक्की होईल. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना जय शिवराय, श्री स्वामी समर्थ. तर बँगलोर वरतून आलोय पुण्यात. लास्टच्या एपिसोड मध्ये तुम्ही पाहिला असेल 900 किलोमीटरचा प्रवास मित्रांनो आपण 24 तासात कंप्लीट केला आणि घरी आलो. मस्तपैकी आंघोळ केली, जेवलो, झोपलो 2-3 तास आणि आता उठलोय. 7 वाजलेत. अजून 150 किलोमीटरचा प्रवास मित्रांनो आपल्याला कव्हर करायचा आहे. जर पार्टीचं लोकेशन नंबर भेटला आणि आपल्याला नेमकं जिथं चोर बाजार आहे ना मुंबईचा तिथं जायचंय, तर लोकेशन पाठवलेलं आहे. 11चा टायमिंग त्यांनी दिलाय. बोलले त्याच्या अगोदर येऊ नका आणि त्याच्यानंतर पण येऊ नका, कारण नंतर गेलं तर परत सकाळी उद्या शुक्रवारचं मार्केट राहतंय चोर बाजारचं, त्यामुळे तिकडे गर्दी राहते आणि लवकर गेलं तर गाडी घुसवता येत नाही, अशी आहे तिकडं पद्धत. त्यामुळं मस्तपैकी आवरलंय आणि आता इथून निघायचंय. तर चला, पूजा उरकली, अगरबत्ती पण लावली, बॅग रेडी, थोडे कपडे अपडेट करून घेतले, म्हणजे जी घरात आणली होती ती घरी धुवायला टाकली आणि नवीन घेतली. तर आता स्वेटर पण घेतलंय, ब्लँकेट पण चेंज केलंय. तर चला मित्रांनो, निघूया मस्त अशी जर्नी. आता परत मुंबईचा 150 किलोमीटरचा प्रवास कव्हर करायचा आहे. बाय बाय बाळा. अय आमची मॅडम थांबा. हा बाय बाय बाय. पादे चले. हा थँक्यू, भेटू उद्या. लेकीचं प्रेम आहे, काय करता, बापाची एकुलती एक लेक आहे, त्यामुळं होत थोडं सेंटी. कधी कधी मनामध्ये मित्रांनो प्रश्न पडत असेल ना, काय राव आपली लाईफ आहे, रस्त्यावरती फिरणं आहे, कुठं राहणं आहे, कुठं झोपणं आहे, कुठं जाणं आहे, किती दिवस घराबाहेर राहून फॅमिलीला टाइम न देणं आहे, किंवा काय लाईफ असते आपली एक ड्रायव्हरची, काय लाईफ असते. पण मित्रांनो, हे जर गोष्ट पॉझिटिव्हली घेतली ना, तर खरंच आपल्यासारखं श्रेष्ठ काम कोणी करत नाहीये. त्यामुळं स्वतःला कधीही कमी समजू नका, कारण आज आपण चालतोय ना तेव्हा ही दुनिया चालते. सगळ्या गोष्टींसाठी, फार छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी आपण चालतोय, आपल्यावरतीच सगळ्यांचं घर चालतंय. आज जर ड्रायव्हर नाही चालला ना तर कोणाचाच नाही चालणार. फक्त काय माहितीये का, जसं बॉर्डरवरती सैनिकांना कॉम्प्रोमाइज करावं लागतं ना फॅमिलीचा, तसंच आपल्याला पण आहे. हे क्षेत्र असं आहे, म्हणजे तेवढीच रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावरती आहे. त्यामुळं स्वतःला कमी समजू नका. आपल्यासाठी लोक वाट बघतात, कधी गाडी येईन आणि कधी त्यांना ते सामान भेटेन, किंवा कधी गाडी येईन आणि कधी माझ्या घरात हे मटेरियल येईल, किंवा कधी गाडी येईल आणि मला खायला भेटेल. तर सगळ्या गाड्यांचं, म्हणजे जेवढ्याही गाड्या ज्या ट्रान्सपोर्ट क्षेत्रात आहेत ना, आणि त्याच्यापेक्षा अजून पुढे जाऊन सांगतो, चला अजून एक पुढची गोष्ट अशी, साहेब सुद्धा आपली वाट बघत असतात, कधी मला गाडीवाला भेटन आणि मी त्याला कापान. जोक सपाट. म्हणजे सगळे टायरवाला, दुकानवाला, सगळ्यांना आपल्यासाठीच ते थांबून आहेत. भाई आपण पोचलो तर त्यांचं चालणार आहे. हा, त्यामुळे स्वतःला कमी समजू नका, स्वतःची इमेज कधी डाऊन करून घेऊ नका. का फक्त थोडं गिल्टी मनाला वाटतं की भाई आपल्यामुळं आपल्याला आपल्यासाठी काय करता येत नाही, आणि नसेल कोणी ड्रायव्हर असा विचार सुद्धा करत नसेल मी माझ्या राजासारखा राहणार किंवा मी जे काही करणार ते माझ्यासाठी करणार नाही. आपल्यावरची जी जबाबदारी आहे ना, आपल्याला ती झोपूनही देत नाही, आपल्याला थांबून सुद्धा देत नाही. ही सत्य परिस्थिती, ही फॅक्ट आहे, आणि हीच खरी ड्रायव्हर लाईफ आहे. त्यामुळं प्रत्येक ड्रायव्हर भावाला आज सॅल्यूट आहे, जो कोणताही असू, कारवाला, रिक्षावाला असू, टेम्पोवाला असू, ट्रेनवाला असू, सगळे जे काही चालक कोणती मशीन चालवत आहेत, तो प्रत्येक ऑपरेटर, आज त्या प्रत्येकाला सॅल्यूट आहे. आणि आहे म्हणजे बघा ना, कशी ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच एक सेंटिमेंटल टॉपिक. मी पण थोडा भावुक झालो. चला पहिलं आता नाही तुम्ही बाहेर पडूया. आपल्या मारुंजीमध्ये कसं झगमगाट झाला, आणि आमच्या इकडं थोडं रस्त्याचं काम झालं ना, रोड मोकळे झाल्यामुळे थोडं ट्रॅफिक कमी होत नाही. ते हा जो पॅच आहे ना इथला, 1 तास इथून गाडी खालीन वरती जात नसायची, एवढा जाम लागायचा ह्या रोडला. पण आता
बरंच मोकळं करून टाकलंय, त्यामुळे ट्रॅफिक लागत नाही. तर आता डायरेक्टली मित्रांनो जुन्या हायवेने प्रवास करू. 150 किलोमीटरची आपली जर्नी असणार आहे जुन्या हायवेने. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की आपण पुढे गेल्यानंतर आहे ना, फर्स्ट टाइम जो नवीन सिलिंगचा रोड झालेला आहे ना, त्या रोडने जाणार, अटल सेतूने. चला ते पण एन्जॉय करायला भेटेल. ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आपला ब्लॉग कशा वाटतोय तो कमेंट करून नक्की सांगा. पुण्यात थंडी आहे बरं का मित्रांनो, भरपूर थंडी लागते. मी काचा वगैरे बंद करून ठेवल्यात. शे मित्रांनो, शेर की झलक. हा हा 6 टायर आहे, एकच नंबर आहे की नाही. आणि त्या गाडीचा जो नंबर आहे ना मित्रांनो, आपली जी 1934 होती का, त्याच्यापेक्षा 4 डिजिट थोडा वेगळा आहे. आपला 1934 होता, हा 1938 आहे. MH14 CP 1938 आणि आपला होता MH14 CP 1934. कसं आहे, टायगरलाच ते भेटते भाई. असं खतरनाक ग्राफिक बनवलंय, मस्त की नाही मित्रांनो. कसं वाटलं? वाव, येतंय अंगाव. होय, आला बघ, आला बघ. चला पोहोचूया मित्रांनो शिरगावला. आपल्याला हा शॉर्टकट आहे, तर आपला सोमटण्याचा टोल वाचवता येतो ह्या रोडने आल्यावरती. तर आलोय मित्रांनो आपण हायवेला. आणि आता तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा विषय म्हणजे, तुम्ही जर ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये येऊ इच्छित असाल तर तुम्हाला हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो. कारण आपण ओव्हरऑल 1 महिन्याचा पूर्ण हिशोब देणार आहे. आजची तारीख आहे मित्रांनो 28, उद्याची 29 आणि 30चा हा महिना आहे नोव्हेंबरचा. तर 29 दिवसामध्ये किंवा 30 दिवसच पकडून चालू, 30 दिवसामध्ये आपण काय कमवलं. आता माझा अनुभव तर तुम्हाला सगळ्यांना माहितीये, माझा कॉन्टॅक्ट माहितीये, माझा ह्या ट्रान्सपोर्ट क्षेत्रामधला बराच टाइम गेलेला आहे. तरी पण आपण ज्यावेळेस 1 महिन्याचा मित्रांनो हिशोब जोडतो ना, आणि ओव्हरऑल किती राहतं, त्याच्यावरतून तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. एकदम प्रॉपर नेट अँड क्लीन समजून येईल की बाबा गाडी घेऊन ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये यायचंय की कसं यायचंय किंवा नाही करायचंय, हे तुम्हाला आता क्लिअर नक्की होईल मित्रांनो. मी पूर्ण. आणि एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, जर तुम्ही जुने एपिसोड या सिरीजचे पाहिले नसतील ना, तर नक्की बघा. कारण आपण जे काही जिथून तिथपर्यंत ज्या ट्रिप आहेत त्यांचे हिशोब तिथे क्लिअर केलेले आहेत. म्हणजे तिथं तुम्हाला लोकली जी काही प्रत्येक ट्रिपचं कॅल्क्युलेशन हे समजेल. आणि ओव्हरऑल जे काही आपण 1 महिन्यामध्ये 6 राज्यांचा प्रवास केलाय, म्हणजे महाराष्ट्रानं छत्तीसगड झारखंड वरतून हैदराबाद म्हणजे तेलंगणा, त्यानंतर आंध्र आणि कर्नाटक, अशा 6 राज्यांचा मित्रांनो प्रवास केला आपण 1 महिन्यात. आणि त्या 6 राज्यांच्या प्रवासामध्ये आपले किलोमीटर झालेत बघा 5850 आत्ताचे. आणि हे मुंबईचे 150 किलोमीटर, म्हणजे बरोबर 6000 किलोमीटरचा मित्रांनो आपला प्रवास होणार आहे. आणि 6000 किलोमीटर मध्ये किती कमवलं, किती शिल्लक राहिलं हे नीट समजून घ्या. कारण ते समजलं तर तुम्हाला तुमच्या गोष्टी क्लिअर होतील. 6000 किलोमीटर मध्ये जो काही बिझनेस झाला, म्हणजे ज्या काही आपल्याला ट्रिप भेटल्या, तर त्याचा हिशोब लागतो मित्रांनो 90,000 रुपयाचा पूर्ण. आणि जो काही खर्च आपल्याला आला याच्यामध्ये डिझेल, टोल, टीपी आणि मला वैयक्तिक जो काही खर्च वापरायचा झाला, कारण आपण एंट्री कोणालाही दिली नाही या सिरीज मध्ये, तर असा खर्च मित्रांनो आपला आलाय 55,000 रुपये 28 दिवसाचा. जो काही रोड खर्च आहे तो सगळा, आणि जे काही शिल्लक राहिलं ते आपलं ह्या 1 महिन्याचं प्रॉफिट. आता मी नंबर्स क्लिअर नाही करणार, पण तुम्हाला मोठ्या मोठ्या गोष्टी समजून आल्या असतील. आता जे काही शिल्लक राहिलंय मित्रांनो याच्यामध्ये मग आपला जो काही EMI वगैरे, घर खर्च चालवणं, ह्या सगळ्या गोष्टी तिथं येतात. आणि आता जर हे जे काही शिल्लक राहिलेली अमाऊंट आहे ना 30-35,000 रुपये जो काही आपण महिन्याला कमावलाय, तर त्याच्यामध्ये आपलं घर चालवणं हे पिकअपची लाईफ आहे. म्हणजे जास्तीत जास्त पिकअपला आहे ना. आता सगळ्यात मोठा लॉस कुठं झाला हे सांगतो. जर आपण 1 महिनाभर बाहेर आहे ना, त्यातले 13-14 दिवस मित्रांनो आपले होल्डिंगला गेले, जिथं आपल्याला बुकिंग नाही भेटलं, तर तो आपला लॉस आहे. हा पण हे पण समजून घेणं खूप गरजेचं आहे. ते समजलं ना, जर मला टाइम टू टाइम ट्रिप भेटत गेली असती तर मी या रिपोर्टला अजून 1.5-2 लाखापर्यंत घेऊन गेलो असतो. नाहीतर पिकअप वरती जे काही प्रॉफिट होतं ना मित्रांनो, किती पळवलं तरी, तर ओव्हरऑल 30-35,000 रुपये तुमचा खर्च वजा प्रॉफिट होतो. याच्या व्यतिरिक्त ट्रान्सपोर्ट मध्ये तुम्ही जास्त कमाई करू शकत नाही. आणि जर करायची तर त्यासाठी भरपूर ट्रिक पण मी सांगितलेल्या आहेत, कशा कमवायच्या, कसे रिपोर्ट डबल करायचे, टिबल करायचे, किंवा कशा शॉर्टकट आणायच्या ह्या पण सांगितल्या, कशा बुकिंग शोधायच्या ह्या पण सांगितलेल्या आहेत. हे तुम्ही शॉर्टकट वापरा, तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरतील. आणि हा हिशोब समजला असेल मित्रांनो तुम्हाला क्लिअरली, की 1 महिन्यामध्ये पिकअप किती कमवते
किती किलोमीटरचं बजेट होतंय, किती दिवस, कसा रूट असतात, कसे राहणं असतं, कशी लाईफ असते, हे आहे आपल्या सध्याचं सत्य पिकअप धंद्यातलं किंवा ट्रान्सपोर्ट धंद्यातलं. त्याच्यावरती तुम्ही तुमचा डिसिजन घेऊ शकताय मित्रांनो की या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे. तर चला, आता रात्रीचा प्रवास आहे, आपण डायरेक्टली आता मुंबईला पोहोचू. हे त्या गोष्टी तुमच्यासाठी सगळ्या क्लिअर झाल्या असतील, नीट समजून घ्या. आणि जर जुने ब्लॉग पाहिले नसतील ना या सिरीजचे, तर व्यवस्थित जाऊन बघा, म्हणजे तुमच्या पण त्या गोष्टी बऱ्याचशा क्लिअर होऊन जातील. वेलकम टू मुंबई, अटल सेतू मार्गे. पहिल्यांदाच मित्रांनो आपली गाडी जाणार आहे अटल सेतू मार्गे मुंबईमध्ये. आपलीच मुंबई, आपली जन्मभूमीच मुंबई. फोटोशूट मित्रांनो ह्या हायवेला अलाउड नाही. वॉशरूमची वगैरे सोय आहे, पेट्रोल पंप पण आहे असं त्यांनी दाखवलेले बोर्ड आहेत. पेट्रोल पंप चालू नाहीये. कुठं आहे पेट्रोल पंप? आहे नाही, घंटा होत्यात बरं काय. होईल म्हणजे भविष्याचे प्लॅनिंग असतील. टोल प्लाझा 500 मीटर वरती आहे पहिला टोल. ओके, दिवसा यायला लागत होता राव, लय बाहेर कव्हर करता आला असता आपल्याला. टोल किती लागतोय आपल्या गाडीला? आपला कारचा फास्टॅग आहे, पण मला नाही वाटत कारचा घेत असतील. आपल्याला 250 रुपये. बापरे, 250 परतीला 375. कॅल्क्युलेट केलं म्हणजे बरं, नाही तर मग व्हायचं आपल्या एक्सप्रेस हायवे सारखं. अरे भाई मला पोचू दे, नाही तर डबल दांडका लागायचं. आपण लांब होतो तरच लगेच दांडावर. सेन्सर स्ट्रॉंग आहे याचा भाई. शब्द चेंज व्हायला लागले जसं जसं मुंबई झालं तसं. बघा, साऊथचे शब्द गेले, आता मुंबईचे शब्द यायला लागले. जैसा देश वैसा भेस. चला मित्रांनो, मुंबई एन्जॉय करूया. पुढचे पण प्लॅनिंग आहेत. ठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत असं वाटतंय. एवढे कॅमेरे बसवलेत. दुसरा तिसरा पोल गेला का कॅमेरा दिसतोय. बघा बघा, इथं 2-2, 3-3 कॅमेरे. असं नाही की एका पोलला एकच लावलेला आहे, 3-3 आहेत. स्पीडचं लिमिट पण दिसतंय. भारी भारी. असे बनवा ना राव, अशा रोडची गरज आहे देशाला. काय वाटत नाही. तिकडून 2 तास ट्रॅफिक मध्ये जाण्यापेक्षा जर अर्ध्या तासात गाडी पोहोचत असेल ना लोकेशन वरती. आता तुम्हाला काय दाखवू मित्रांनो, मलाच काय दिसत नाही, नुसता समुद्र दिसतोय. काय दाखवणार तुम्हाला? जीपीएस पण गेलं काय, नेट गेलं काय, याचं नेटवर्क पण नाही वाटतंय. काय असायचं, टॉवर लांब लांब गेले 2-4 किलोमीटर लांब. तिकडं काय आता नुसतं समुद्र समुद्र. 14 किलोमीटर अजून. समोरच मित्रांनो आपला कुंभारवाडा म्हणून मंदिर आहे बघा. तिथं पोहोचलोय. तिथं आतमध्ये आपल्याला गाडी खाली करायची. आलं की देऊ गाडी खाली करून, आणि मग पुढचं प्लॅनिंग सांगतो. पुढं पण एक मस्त ट्विस्ट आहे याच्यात, तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आता पहिली गाडी खाली करून घेऊ, कारण इथं जागा म्हणजे लय गिचमिडी काला आहे. त्यामुळं पहिलं हे उरकून घेऊ आणि मग निवांत बोलू. चला मित्रांनो, फायनली घालली आपली गाडी खाली आणि आपण निघालो आता बाहेर. परत अटल सेतूनच जायचंय. पुढच्या चौकातून राईट. ओके, फुल जॅम असते बरं का इकडं. दिवसाचं कामच नाही, रात्रीचा टाइम होता म्हणून तरी झालं आपलं काम बराबर. उद्या इथं फुल जॅम, जुना बाजार. आपल्याला जास्त इकडे येणं नसल्यामुळे ना थोडं समजायला अवघड जातं बरं का. आता आपण माझगाव डॉकच्या बाजूने चाललोय, ते मध्ये एक छोटा टोल लागतो आणि बरंच काय काय आहे. तर चला, लोडिंग कन्फर्म करून घेतलंय मित्रांनो. जामनगरची ट्रिप आहे आणि आपण डायरेक्टली आता रसायनीला चाललोय, जिथून आपल्याला लोडिंग करायचंय. 1000 किलोमीटरची जर्नी लगेच कंटिन्यू करायची आहे. रात्रीत लोडिंग, तिथून पुढचा प्रवास. चला डायरेक्टली पोहोचू लोडिंग पॉइंट वरती. परत अटल सेतूनेच आपण प्रवास करणार आहे रिटर्नचा. तर लोडिंग करून मित्रांनो आपण निघालोय. रात्रीचे वाजलेले आहेत 3 आणि आपल्या बरोबर दादा आहेत. आता आपण सगळे सकाळी भेटूया, कारण आपल्याला करायचा प्रवास इथून जामनगरचा 1000 किलोमीटरचा प्रवास असणार आहे मित्रांनो. 2 स्टॉप आहेत मध्ये, एक सुरतचा आणि दुसरा हाजिऱ्याचा. तर चला, मस्त गुजरात सिरीज एन्जॉय करूया. आता भेटूया सकाळी.